श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, तर आज आपण बघणार आहोत 1 मीटर लेस पासून पान गळ्यावर इतकी सुंदर डिझाइन तयार करणार आहे। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर इथे मी बॅक पार्ट कट करून घेतलेला आहे। तर बघा, इथं गळा रुंदी टाकायची आहे 2.5 इंच आणि गळ्याची लांबी टाकायची आहे 9.5 इंचावर। तर पान गळा म्हणल्यानंतर पान गळा थोडासा बाहेरून येणार आहे। तर बघा, आडव्यामध्ये घ्यायचा आहे 2.5 इंच आणि ही सरळ रेष वरती जोडून घ्यायची आहे। तर आता यातून आपल्याला पानगळ्याला आकार द्यायचा आहे। पानगळ्याला इथं छानसा आकार देऊन घ्यायचा आहे। तर बघा, मी अस्तरवर अगोदर माप टाकलेले आहेत आणि अस्तरवरच गळ्याची कटिंग करत आहे। तर मेन फॅब्रिकवर हे अस्तरवर कटिंग करून झाल्याच्या नंतर पुन्हा मेन फॅब्रिकवर कटिंग करून घ्यायचे आहे। तर इथं अगोदर गळ्याचं माप टाकायचं आहे अस्तरवर आणि गळा कट करून घ्यायचा आहे। तर साधी आणि सोपी पद्धत आहे बघा। फक्त 1 मीटर लेस पासून आपल्याला पान गळ्यावर डिझाइन तयार करायची आहे। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा। तर इथं गळा कट करून झालेला आहे। अस्तरवर गळा कट करून झाल्यावर आता मेन फॅब्रिकवर आपल्याला अस्तर ठेवायचा आहे आणि जशास तसा गळा कट करायचा आहे। तर बघा, अशा पद्धतीने अगोदर अस्तर हे कट करून घ्यायचं आहे आणि पुन्हा याला मेन फॅब्रिकवर ठेवायचं आहे आणि गळ्याची कटिंग करून घ्यायची आहे। तर इथं मेन फॅब्रिकवर अस्तर ठेवून गळा कट करून घेतलेला आहे। तर आता या गळ्याला आपल्याला शिवून घ्यायचं आहे। तर बघा, गळा कशा पद्धतीने शिवायचा आहे। तर साधी आणि सोपी पद्धत आहे। तर मेन फॅब्रिक हे खाली सवाशी ठेवायचं आहे आणि त्याच्यावरती अस्तर ठेवून एकदम गळ्याच्या कडेने शिवून घ्यायचं आहे। तर गळा शिवत असताना एक समान अंतरावर आपल्याला टीप टाकायची आहे। आपण जर नवीन ब्लाऊज शिकत आहोत, मग तिथं काय होतं, आपल्याला शिलाई थोडीशी कमी जास्त होऊ शकते। तर आपल्याला तसं करायचं नाही। तर एक समान अंतरावर आपल्याला गळा शिवून घ्यायचा आहे। असं केल्याने गळ्याला फिनिशिंग ही खूप छान येणार आहे। तर गळ्याचा टोक आलेला आहे, तिथं सुई खाली ठेवायची आहे आणि कपडा वळवून घ्यायचा आहे। तर बघा, अशा पद्धतीने इथं पान गळा शिवून आपला तयार होणार आहे। तर ज्या ताई सारिका फॅशन या चॅनलसाठी नवीन असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सारिका फॅशन या चॅनलला सबस्क्राईब करा। तर इथं गळा शिवून झालेला आहे। तर गळ्याच्या कडेने उरलेला कपडा हा कट करून घ्यायचा आहे। तर खालच्या साईडला मी एकदम सरळमध्ये शिवून घेणार आहे आणि पुन्हा या गळ्याला पलटी करून घ्यायचं आहे। तर कमरेला कमरपट्टी लावलेली नाही, तर एकदम सरळमध्ये मी इथं शिवून घेतलेला आहे। तर गळ्याच्या कडेचा कपडा कट करून घेऊन आपल्याला गळ्याच्या कडेने कट द्यायचे आहेत जवळजवळ। बघा, अशा पद्धतीने कट दिल्याच्या नंतर पुन्हा या गळ्याला सवाशी करून घ्यायचा आहे। तर गळा व्यवस्थित करून गळ्याच्या एकदम कडेने एक टीप टाकून घ्यायची आहे। या डिझाईनला बघा, पान गळ्यावर पॅचवर्क डिझाईन अशीही म्हणू शकता। तर साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला लेस पासून डिझाईन कशी तयार करायची आहे ते इथं मी करून दाखवणार आहे। तर गळ्याच्या एकदम कडेने आपल्याला शिवून घ्यायचा आहे। तर गळ्याच्या आतमध्ये गेलेला कपडा तो व्यवस्थित बाहेर काढायचा आहे आणि तिथं टीप टाकून घ्यायची आहे। तर बघा, इथं पूर्णपणे आपला गळा शिवून झालेला आहे। तर आता इथं काय करायचं आहे, तर साईडने अस्तर जोडून घ्यायचं आहे। तर अस्तर बघा, अशा पद्धतीने जोडायचं आहे। मेन फॅब्रिक आणि अस्तर जोडत असताना खालचा कपडा झोळ होईल याच्याकडेही आपल्याला लक्ष द्यायचं आहे। तर साध्या आणि सोप्या पद्धतीने इथं अस्तर जोडून झालेला आहे। तर इथं काय करायचं आहे, आपल्याला एक छोटासा पॅच काढून घ्यायचा आहे आणि तोही पानगळ्याच्या सेंटरला हा पॅच लावायचा आहे बघा। तर साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला इथंही पानगळा पॅचवर्क डिझाईन तयार करून दाखवणार आहे। तर गळ्याच्या आतल्या बाजूला असा हा पॅच ठेवून लेसपासून डिझाईन तयार करायची आहे। या पॅचला इथं एकदम व्यवस्थित शिवून घ्यायचा आहे। तर पॅच हा शिवून झालेला आहे। तर याच्या आता वरच्या साईडने एक टीप टाकून घ्यायची आहे। बरोबर टीप टाकून घेतलेली आहे। तर याला आता आपल्याला इथं लेस लावून घ्यायची आहे। तर बघा, इथं मी गोल्डन कलरची लेस लावणार आहे। तर खालच्या साईडनेही थोडंसं शिवून घ्यायचं आहे आपल्याला आणि उरलेला कपडा हा कट करून टाकायचा आहे। आता वर इथं लेस लावून घ्यायची आहे। तर या पॅचला लेस लावत असताना आपल्याला 3 लेअरमध्ये लेस लावून घ्यायची आहे। तर बघा, अगोदर मी वरच्या साईडने लेस इथं शिवून घेतलेली आहे। तर त्याच्या खालच्या साईडला थोडंसं अंतर सोडायचं आहे आणि तिथं लेस शिवून घ्यायची आहे। आता त्याच्या खालीही तिथं तसंच शिवायचं आहे थोडंसं अंतर सोडून। तर इथं हा आपला पॅच तयार झालेला आहे। तर पानगळ्याच्या आता सेंटरला ठेवून याला शिवून घ्यायचं आहे। तर मैत्रिणींनो, साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला ही पॅचवर्क डिझाईन इथं शिवून दाखवत आहे। तर व्हिडिओ बघत असताना स्किप करू नका आणि ज्या कोणी ताई सारिका फॅशन या चॅनलसाठी नवीन असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सारिका फॅशन या चॅनलला सबस्क्राईब करा। आता इथं गळ्याच्या कडेने लेस लावायची आहे। तर जसा गळा शिवून घेतलेला आहे तशीच लेस लावायची आहे। तर बघा, किती छान
गळा इथं शिवून तयार झालेला आहे। फक्त 1 मीटर लेसमध्ये ही डिझाईन इथं तयार झालेली आहे। तर बघा इथं मैत्रिणींनो, फक्त 1 मीटर लेसपासून बघा इथं किती छान डिझाईन मी तयार केलेली आहे। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पानगळ्याची डिझाईन आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि डिझाईन कशी झाली ते सांगायला विसरू नका। चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत हाच व्हिडिओ बघत रहा।